महत्वाच्या गोष्टींचा उलगडा झाला, त्याचा सारांश खालीलप्रमाणे. एक, या शक्तीचे शरीरभर चलनवलन आपल्या नकळत चालू असते, पण जाणीवपूर्वक प्रयत्न केला तर तिला दिशा देता येते. जाणीवेच्या पातळीमध्ये विशिष्ट दिशेने बदल घडवून आणू शकलो तर जाणीवेला झाकळून टाकणाऱ्या ज्या नैसर्गिक गोष्टी असतात त्यांच्यापासून सुटका करून मोकळे कसे व्हायचे याची झलक आपल्याला दिसू शकते. 2, शरीरामध्ये वेगवेगळी कार्य घडवणाऱ्या या शक्तीचे नियमन करण्याचे शरीरात वेगवेगळे बिंदू आहेत. 3, खरोखरी जागे असणे ही जाणीवेची पातळी जाणीवेच्या इतर अवस्थांपेक्षा भिन्न आहे. 4, शक्तीला आपण खरोखरी जागे असण्याच्या बिंदूपर्यंत नेऊ शकतो. इथे शक्ती म्हणजे काही प्रतिमांसोबत वाहणारी मानसिक ऊर्जा आणि बिंदू म्हणजे मनपटलावर त्या प्रतिमेचे स्थान असे लक्षात ठेवले पाहिजे. या निष्कर्षांमुळे मला प्राचीन लोकांच्या प्रार्थनेत दडलेल्या एका महान सत्याची खूण सापडली. विधी आणि बाह्य उपचारांची पुटे चढल्यामुळे ती दिसेनाशी झाली होती. आपल्यातील तेजाच्या उगमापर्यंत जाण्यासाठी जी परिपूर्ण साधना आवश्यक आहे त्या आंतरिक साधनेचा विकास करण्याची संधी कदाचित या लोकांना मिळाली नसावी. शेवटी मला हे उमगले की जे कोणी आपल्या हृदयस्थ प्रकाशाचा कोणत्याही अंतर्विरोधाविना माग काढत असतात त्या सर्वांना ज्या गोष्टींचे उद्बोधन मला झाले त्या गोष्टी आंतरिक प्रचितीस येऊ शकतात. यानंतर 13वे प्रकरण आहे सूत्रे. आपल्या अंतरंगात जेव्हा कडाडणाऱ्या विजेप्रमाणे सत्याचा लखलखाट होतो तेव्हा आपल्या अंतरंगात जेव्हा कडाडणाऱ्या विजेप्रमाणे सत्याचा लखलखाट होतो तेव्हापासून जगण्याकडे आणि जगाकडे पाहण्याचा आपल्या वृत्तीत आगळा बदल होतो. हळूहळू पावले टाकत जे आतापर्यंत म्हटले गेले आणि अजून जे म्हणावयाचे शिल्लक आहे त्यावर मनन करत तुम्ही निरर्थकतेला सार्थकतेत बदलू शकता. तुम्ही तुमच्या आयुष्याचे जे काही करता ते अजिबात टाकाऊ नाही. काही नियमांच्या मर्यादा असलेल्या तरी आयुष्यात अनेक शक्यता असतात आणि तुम्ही त्यातून हवे ते निवडू शकता. मी तुमच्याशी मुक्तीबद्दल बोलत नाहीये तर मुक्त होत जाण्याबद्दल या प्रक्रियेबद्दल बोलत आहे. मुक्ती ही एक गतिहीन अवस्था नसून आपण एकेका पावलागणिक मोकळे होत असतो तसे मला म्हणायचे आहे. आपण एखाद्या शहराकडे जात असताना जेवढा रस्ता पार करतो त्यापासून आपण मोकळे होतो तेव्हा काय केले पाहिजे हे कुठल्या तरी लांब असणाऱ्या अगम्य प्रस्थापित नीतितत्वांवर अवलंबून नसून प्रकाशाचे उत्क्रांतीचे आणि जगण्याचे नियम आहेत त्यावर अवलंबून असते. या नियमांची खाली दिलेली सूत्रे आंतरिक ऐक्य साधण्यास उपयोगी पडू शकतात.
पहिलं सूत्र, निसर्ग नियमांनी उलगडणाऱ्या जीवनाविरुद्ध जाणे म्हणजे स्वतःविरुद्ध जाणे होय. तो दुसरं सूत्र, तुम्ही जेव्हा एखाद्या उद्दिष्टांसाठी जोर लावून प्रयत्न रेटता तेव्हा परिणाम उलटा होऊ शकतो. तिसरं सूत्र, प्रचंड शक्तीच्या रेट्याला थोपवण्याचा प्रयत्न करू नका. त्याचा जोर ओसरेपर्यंत माघार घ्या आणि ओसरल्यावर मात्र दमदारपणाने पुढे पावले टाका. चौथं सूत्र, सारे काही एकत्रितपणे पुढे जात असते तेव्हा सुरळीत असते. सुटे सुटे झाले की अडखळते. पाचवं सूत्र, दिवस आणि रात्र तसेच उन्हाळा आणि हिवाळा यांचे तुम्हाला वावडे नसेल तर तुम्ही अंतर्विरोधाच्या पलीकडे गेला आहात. 6वं सूत्र, तुम्ही सुखाच्या मागे लागलात तर वेदनांची बेडी तुमच्या पायात बसेल. पण संधी मिळाली आणि तब्येतीला सांभाळले तर तुम्ही आनंद लुटायला मोकळे असता. 7वं सूत्र, तुम्ही एखाद्या उद्दिष्टाच्या मागे लागलात तर तुम्ही बंधनात जखडले जाता. पण जर करीत असलेली प्रत्येक गोष्टच एक उद्दिष्ट आहे हे समजून चाललात तर तुम्ही स्वतःला मोकळे ठेवू शकता. 8वं सूत्र, तुमचे संघर्ष मिटवण्याचा प्रयत्न केल्याने ते मिटणार नाही, तर त्यांचे सर्वात मूळ कारण उमगले की ते नाहीसे होते. 9वं सूत्र, तुम्ही जेव्हा दुसऱ्याला हानी पोचवता तेव्हा तुम्ही अडकून पडता. पण जेव्हा तुम्ही कुणालाच हानी पोचवत नाही तेव्हा तुम्ही तुम्हाला हवे ते करण्यास मोकळे असता. 10वं सूत्र, दुसऱ्याने आपल्याशी जसे वागावे असे आपल्याला वाटते तसे तर आपण दुसऱ्याशी वागलो तर आपण मोकळे राहतो. 11वं सूत्र, परिस्थितीने तुम्हाला कोणत्या गटात टाकले हे महत्वाचे नाही, तुम्ही कोणता गट निवडलेला नाही हे तुम्हाला उमगणे महत्वाचे आहे. आणि 12वं सूत्र, अंतरंग दुभंगणाऱ्या किंवा आंतरिक ऐक्य साधणाऱ्या कृती या आपल्यामध्ये साठत राहतात. आंतरिक ऐक्याच्या कृती जर आपण वरचेवर करत गेलो तर काहीच आपल्याला थोपवू शकत नाही. तुम्ही निसर्गाचा एक झोत बनून राहाल ज्याला वाटेत कुठलाच अडथळा थोपवू शकत नाही. एखादी अडचण, समस्या आणि गैरसोय असली म्हणजे त्यात अंतर्विरोध आहे का हे ओळखायला शिका. अडचणी, गैरसोयी तुम्हाला चालना देतात आणि अंतर्विरोध तुम्हाला एका बंदिस्त वर्तुळात ढकलून टाकतो. जेव्हा जेव्हा तुम्हाला हृदयात कणव, आनंद आणि तीव्र प्रेरणा जाणवेल आणि सारे अंतर्विरोध मावळून मोकळे मोकळे वाटेल तेव्हा तेव्हा तत्काळ अंतरंगात आभार माना. त्या उलट अनुभव आला तर पूर्ण विश्वासाने अंतरंगात मागा आणि तुम्ही जे अंतरंगात उपकृत संचित साठवले आहे ते एका उन्नत स्वरूपात तुमच्या सहाय्यासाठी हजर होईल. असं हे 13वं प्रकरण. काय अप्रतिम लिहिलेलं आहे. हो. अप्रतिम लिहिलंय. हो. हम्म. म्हणजे 1 ते 12 तर आपली व्हॅलिड प्रिन्सिपल्स आहेतच, पण त्याची प्रस्तावना आणि त्याचा समारोप, एपिलॉग हा समारोप फारच सुंदर लिहिलाय त्याने.
फारच सुंदर लिहिलं आहे. आणि हे अनुभूतीच्या पातळीवर जेव्हा आपण बघतो तेव्हा ते आपल्याला जाणवतं, हो. नाही का? नुसतं वाचलं आणि शब्दांचा अर्थ पाहायला गेलो तर ते जाणवेल तसं नाही. नाही, नाहीच जाणवणार. मी तर असं म्हणेन हा, जाणवणारच नाही. जाणवणारच नाही. ते नुसते शब्द वाटतील. हां. हम्म. म्हणजे हे ललित त्यामुळे लेखन नाहीये ते. ललित लेखन नाहीये. हां, सर तुम्ही काहीतरी म्हणत होतात. त्यामुळे हा, मी असं म्हणत होतो त्यातलं मला जे आवडलं ना ते म्हणजे पहिलं जे आहे ते असं आहे की म्हणजे उदाहरणार्थ म्हणतो की मी एका त्या मध्यंतरी तुम्हाला सांगितलं की नाही माहित नाही, परंतु मी रविवारी एक गेलं ते हे सुरू झालं आपलं लॉकडाऊन वगैरे, तेव्हा आमच्या मित्रांनी एका ते हे सुरू केलं, गीता भगवद्गीतेचा वर्ग सुरू केला. रविवारी सकाळी आम्ही 1 तास प्रत्येक अध्याय क्रमाक्रमाने ते श्लोक असं ते वाचून त्याचा काय अर्थ आहे ते असं लावत गेलो. आणि त्यात एक 5-6 जण आम्ही होतो. तर त्याच्यामध्ये ती जी तत्व दिलेली आहेत, प्रस्थापित नीती तत्व, इथे ज्यांचा उल्लेख केला ना, अशी अनेक प्रस्थापित नीती तत्व आहेत. परंतु त्या नीती तत्वांमध्ये समजा एक उदाहरणार्थ कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन असं आहे. तर आपण त्याचं आता आचरण करूया असं जर आपण म्हणायला लागलो तर ते आपल्यापासून फार लांब आहे असं वाटतं. आणि ते फार उच्च आहे आणि आपण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आहोत. आणि त्यामुळे पहिला प्रश्न लोक असा विचारतात की हे आपल्याला शक्य आहे का? आणि असा प्रश्न विचारला म्हणजे त्याच्यामध्ये उत्तर गर्भित असतं की आपल्याला शक्य नाहीये असं सूचित असतं ना त्याच्यात. म्हणजे त्या शंकेमधनच तो प्रश्न निर्माण होतो ना. होय. हं. तर इथे तो उलट म्हणून तो काय म्हणतोय, मी तुमच्याशी मुक्तीबद्दल बोलत नाहीये, तर मुक्त होत जाण्याबद्दल बोलत आहे. म्हणजे मुक्ती ही एक गतिहीन अवस्था नसून आपल्याला आता समजा हे सूत्र आहे, कुठलंही एक सूत्र घेतलं तर ते आपल्याला आजच्या परिस्थितीमध्ये मला काय करता येईल आणि मी आज जे जगणं जगतोय त्याच्यामध्ये मला हे सूत्र वापरता येईल अशा पद्धतीने ते आजच्या परिस्थितीवर लिहिलेलं सूत्र आहे. ते कुठल्या तरी आदर्श परिस्थितीबद्दल लिहिलेलं सूत्र नाहीये. म्हणजे मला आज काय केलं पाहिजे हे दाखवणारं ते सूत्र आहे. म्हणून तो काय म्हणतो की मी तुमच्याशी मुक्तीबद्दल बोलत नाहीये, तर मुक्त होत जाण्याबद्दल त्या प्रक्रियेबद्दल बोलत आहे. मुक्ती ही एक गतिहीन अवस्था नसून आपण एकेका पावलागणिक मोकळे होत असतो तसे मला म्हणायचे आहे. आपण एखाद्या शहराकडे जात असताना म्हणजे हे मला फार महत्वाचं वाटतं की एक लांब किंवा वर एक कुठला तरी आदर्श ठेवला आहे आणि माझं जे सध्याचं वर्तमान आहे ते मला त्याच्यापर्यंत चढवायचं आहे आणि मी म्हणतो ते असं कसं काय चढणार ते तिथपर्यंत. तसं न म्हणता तो म्हणतो तुमची आजची परिस्थिती काय आहे, आजची परिस्थिती तुमची जी जगण्याची आहे पद्धत आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर लक्ष दिलं, त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला समजेल की काय करता येईल ते. आणि म्हणून तो शेवटी पण काय म्हणतो बघा, शेवटचं पण जे समारोप आहे तोही महत्वाचा आहे की तुम्ही निसर्गाचा एक झोत बनून राहाल ज्याला वाटेत कुठलाच अडथळा थोपवू शकत नाही. म्हणजे तुमच्या मार्गामध्ये अडचणी येतील, समस्या येतील, गैरसोयी असतील, त्या येतील, पण त्याच्यामध्ये आंतरविरोध आहे का हे ओळखायला शिका. आणि अडचणी गैरसोयी तुम्हाला चालना देतात आणि आंतरविरोध तुम्हाला एका बंदिस्त वर्तुळात जखून टाकतो. म्हणजे तुम्हाला यामध्ये प्रॉब्लेम्स हे येणार आहेत, यात अडचणी येतील, गैरसोयी येतील, पण कॉन्ट्रडिक्शन वाटत का? कॉन्ट्रडिक्शन वाटत असेल तर मग तुम्हाला परत मागे जायला पाहिजे आणि आपल्या म्हणजे आधीच्या प्रकरणात जाऊन तुम्हाला तो अनुभव हा घेता आला पाहिजे की कुठे आपल्याचे आंतरविरोध आहे. आणि त्याच्याबद्दलही त्यांनी सांगितलंय जे सूत्र आहे
की समजा 8व्या ह्याच्यामध्ये तुम्ही असाल, तर तुम्हाला त्याचं मूळ कारण हे शोधलं पाहिजे मग. होय. हां. म्हणजे ह्या सर्व गोष्टींवर जर तुम्ही हे केलं तर तुमच्या तुमची शक्ती जी जगामध्ये वागण्याची जी तुमची एक ऊर्जा आहे, तुमच्या आतली एक ऊर्जा आहे, आतली एक शक्ती आहे आणि जगामध्ये वागतानाची तुमची एक ऊर्जा आहे. त्या दोन्हीमध्ये तुम्हाला कुठलाच अडथळा हा थोपवू शकणार नाही. हं. तर हे मला असं वाटतं, की फार त्यांनी म्हणजे काय म्हणायचं त्याला एक खरोखरच म्हणजे आंतरिक अनुभूतीतनं ते आलेलं हे ते सगळं सत्य आहे. हे त्यांनी सुरुवात, प्रस्तावना, समारोप आणि मधली सूत्र हे अतिशय अशी एकमेकात अशी एकजीव झालेली आहेत सगळ्या गोष्टी त्या. होय. आणि तुम्हाला त्या उलट अनुभव येणार आहेत असं तो म्हणतो. म्हणजे जसं हृदयामध्ये तुम्हाला तीव्र प्रेरणा जाणवेल, मोकळं-मोकळं वाटेल, त्याच्या उलट तुम्हाला आपण जखडले गेलोय असंही वाटेल. त्या वेळेला तुम्ही पूर्ण विश्वासाने अंतरंगात मागा आणि तुम्ही जे अंतरंगात उपकृत संचित साठवले आहे, ते एका उन्नत स्वरूपात तुमच्या सह्यासाठी हजर होईल. म्हणजे हाही एक महत्वाचा असं एक आश्वासन म्हणा किंवा भरवसा त्यांनी ह्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. आणि हे एवढं सगळं असून मला असं वाटतं, की एवढं सगळं असून मी याचा उपयोग करत नाही. म्हणजे मी किती करंटेपणा दाखवतोय. असं मला एक आत्ता या या क्षणाला मला असं वाटतं, की आपण किती ह्या गोष्टींकडे हे समजून उमगून देखील आपण त्याचा उपयोग करत नाही. म्हणजे किती आपण आपल्या समोर सगळं आहे, पण आपण त्याचा वापर करीत नाही आहोत. असं एक फिलिंग येतं. आणि प्रस्तावनेत त्यांनी जे हे मुक्तीबद्दल तुम्ही पण सांगितलं, की मुक्त होत जाण्याबद्दल आणि त्या प्रक्रियेबद्दल बोलत आहे आणि मुक्ती ही एक गतिहीन अवस्था नसून आपण एक पावलागणे मोकळे होत असतो. बऱ्याच वेळेला असं होतं, की खूप वेळा, की म्हणजे माझ्या बाबतीत तर खूप वेळा असं झालं, की कधी एकदा मी रिटायर होतोय, कधी एकदा हे सगळं संपतंय, कधी एकदा ही हां, नोकरी नोकरी संपते. म्हणजे मग मी हां, काय करीन, मग मी शांतपणे एके ठिकाणी बसून राहीन. म्हणजे हां, म्हणजे तेव्हा सुद्धा ती कन्सेप्ट हीच होती माझी कल्पना, की मुक्ती म्हणजे या सगळ्यातून मुक्ती म्हणजे काय? तर काही नाही. गती गती वगैरे काही नाही. नुसते शांत चित्ताने एके ठिकाणी बसून राहणे. पण हां. ते ते कधीच शक्य झालं नाही, शक्य होणार नाही आणि शक्य होत नाही. म्हणजे ती म्हणजे तो विचारच चुकीचा आहे आणि तो विचार कशामुळे येतो तेच कारण सरळ आहे, की कारण तुम्हाला ती अवस्था तुम्हाला ती नकोशी झालेली असते. त्याच्यामुळे ते मग त्याच्यामधनं उपाय काय, की मग थांबलं पाहिजे. मग थांबलं पाहिजे म्हणजे काय, मग मुक्ती मिळाली पाहिजे या सगळ्यापासून. म्हणजे मुक्ती म्हणजे काय? पण ती मुक्ती सुद्धा ही गतिहीन नसते. हे हे सत्य आहे, हे प्रामाणिक सत्य आहे आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत घडतं. पण हे जेवढ्या लवकर आयुष्यात कळेल, तेव्हा मग लोकांचा कुणाचाही वेळ वाया जाणार नाही, की त्या मुक्तीच्या साठी मग कल्पनेत रममाण होणे आणि मग त्या मुक्तीची कल्पना करणे, मग त्या मुक्तीसाठी झगडणे वगैरे, वगैरे. हा प्रकार कधी होणार नाही, असं मला वाटतं. बरोबर. आणि मला आता तुम्हाला सांगतो म्हणजे आता माझ्या गेल्या आठवडाभरात माझी जी घालमेल चालली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो थोडंसं. हां. आणि मला यातनं काय आता दिशा दिसते तेही सांगतो. मला आम आमची कामायनीची जी शिक्षण व्यवस्था आहे, ती महाराष्ट्र सरकारच्या अनुदानाखाली आहे. आणि महाराष्ट्र सरकारचं जे अनुदान आम्हाला मिळतं, म्हणजे आमच्या शिक्षकांना जे वेतन मिळतं, तर ते पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत मिळतं. आणि तिथे एक जिल्हा समाज कल्याण अधिकारी नावाचं पद आहे.
आणि हे जे आमच्या सगळ्या म्हणजे ज्या नियुक्त्या होतात आणि वेतन निश्चिती होते वगैरे वगैरे, या सगळ्यांना मान्यता देण्याचे अधिकार हे या जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्याकडे असतात. आणि तुम्हाला कल्पना असेल की आता सरकारी नोकरी पूर्वी देखील फार महत्वाची होती, पण आता ती किती दुरापास्त आणि दुर्मिळ झालेली आहे. त्यामुळे तिथे भ्रष्टाचार हा फार मोठ्या प्रमाणामध्ये होतो. आणि त्यामध्ये एक यंत्रणा आहे ती. म्हणजे एक नियुक्ती करण्यासाठी किती पैसे घेत असतील? कल्पना करा. ते आकडे सांगितले तर आपलं म्हणजे चक्रावून जातो आपण, की एका नियुक्तीसाठी 10 लाखाच्या वरती पैसे मागितले जातात. ते कित्येक वेळा जर तुमची शिक्षक म्हणून मान्यता असेल, तर ते 20 लाखापर्यंत जाऊ शकतात. याचं कारण तुमचा पगार आता काहीतरी 75,000 वगैरे आहे. त्यामुळे ते कॅल्क्युलेट करतात. 2 वर्षाचा पगार तुम्ही आम्हाला दिला पाहिजे. तुमची आम्ही नियुक्ती सही करतो, तुमच्या मान्यता पत्रावर सही करतो. म्हणजे अ, तर असे करणारे बरेच तिथे एक यंत्रणा आहे. तर माझ्या मनामध्ये ह्या यंत्रणेबद्दल अतोनात तीव्र स्वरूपाचा संताप आहे. कारण आमच्या एका शिक्षकाची मान्यता तो पैसे देत नसल्यामुळे 2 वर्ष रखडलेली आहे. 2 वर्ष सर. त्याला शासनाचा पगार आज मिळत नाही. त्याला आम्ही काहीतरी ॲडव्हान्स देतो. तर त्यामुळे यांच्याबद्दल काय करावं? मग ह्याच्याबद्दल माझे नेहमीचे जे विचार आहेत, ते म्हणजे यांना अडकवावं, कुठल्यातरी सापळ्यात अडकवावं आणि काहीतरी करावं. पण हे सगळे लोक हे अतिशय तयारीचे आहेत. त्यामुळे ते त्या सापळ्यात अडकत नाहीत. सापळ्यात अडकणारा कोणीतरी क्षुल्लक माणूस असतो. म्हणजे त्या यंत्रणेमधला एक क्षुल्लक माणूस अडकणार ना. कारण हे स्वतः काही पैसे घेणार नाहीत. हे कुठल्यातरी माणसाला अगदी अनकनेक्टेड माणसाला पैसे द्या म्हणून सांगणार. तर अशा पद्धतीने त्यामुळे आता काय नेमकं करायचं? आणि मी कित्येक लोकांशी बोललो याच्याबद्दल. पण कुणी काहीही ते सगळ्यांनी हात टेकलेले आहेत. आणि सगळ्यांनी हात वर केलेले आहेत, की या यंत्रणेला तुम्ही काहीही करू शकत नाही. मी म्हटलं संपूर्ण सरकारी यंत्रणेबद्दल मी बोलत नाही. मी आमच्या फक्त पुणे जिल्हा समाज कल्याण विभाग, पुणे जिल्हा परिषद यांच्याबद्दल बोलतो. तर आता ह्या बाबतीमध्ये मला असं दिसलं, मला एक कल्पना आली, ती अशी, की 15 ऑगस्टच्या दिवशी या सगळ्या लोकांना म्हणजे त्या आधीच्या आठवड्यामध्ये या सगळ्या लोकांना भेटून त्यांना असं म्हणायचं, की तुम्ही एका पत्रकावर सही करा, की मी सरकारी सेवक आहे. सरकारकडून मला जे वेतन मिळतं, ते जनतेच्या पैशामधनं मिळतं. जनतेकडनं जो पैसा गोळा होतो आणि तो जनतेचा पैसा आहे. त्यातनं मला मिळतं. आणि ते सरकारी सेवेसाठी मिळतं आणि ती सेवा म्हणजे जनतेचीच सेवा आहे करण्याची. तेव्हा जनतेच्या पैशातून वेतन घेऊन मी जनतेची सेवा करत असतो. त्यामुळे मी यापुढे एकही पैसा हा ज्याचं मी काम करत आहे त्याच्याकडनं मी एकही पैसा हा जास्तीचा घेणार नाही. आणि मी कुठल्याही प्रकारच्या काळ्या धंद्याला साथ देणार नाही. अशा तऱ्हेचं एक पत्रक काढायचं आणि त्याच्यावर ह्या लोकांच्या सह्या घ्यायच्या. असं एक माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली. बरं का. तर आता मी ह्याच्याशी ताडून बघितलं ते. आपल्या 12 सूत्रांशी ताडून बघितलं. तर मला असं वाटलं 9वं सूत्र जे आहे, तुम्ही जेव्हा दुसऱ्याला हानी पोहोचवता, तेव्हा तुम्ही अडकून पडता. पण जेव्हा तुम्ही कोणालाच हानी पोहोचवत नाही, तेव्हा तुम्ही तुम्हाला हवे ते करण्यास मोकळे असता. तर मी याची तुलना म्हणजे मी समजा भ्रष्टाचार प्रतिबंधक कारवाई केली म्हणजे काय ते त्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे जायचं. मग त्यांनी आपल्याला त्या खुणा केलेल्या नोटा द्यायच्या. मग त्या आपण त्यांच्याच पद्धतीने तो सापळा रचायचा आणि मग त्याच्यात ते जायचं. ह्याच्यात आपणच अडकून पडू. ते त्या सापळ्यात अडकण्यापेक्षा आपणच अडकून पडू असं मला वाटलं. आणि त्याच्याऐवजी आपण जर असं एक गांधीवादी थोडासा
सक्रिय अहिंसावादी, म्हणजे सक्रिय अहिंसाचा मार्ग स्वीकारला तर काय होईल, तर प्रयत्न करून बघायला काय हरकत नाही, कारण आपण ह्याच्यात कुणाला हानी पोचवत नाहीये. त्यामुळे आपण कुणाकडे जाऊन हे पत्रकावर सही करा म्हणून म्हणायला तयार आहोत. आणि समजा 10 लोकांकडे गेलो आणि 2 लोकांनीच सह्या केल्या तरी काही बिघडत नाही, कारण बाकीच्या 8 लोकांपर्यंत आपला संदेश पोचलेला आहे आणि आपण तिथे सांगू शकतो की या 8 लोकांनी सह्या करायला नकार दिलेला आहे, असंही आपण त्यामध्ये सांगू शकतो ना. तर अशी एक कल्पना माझ्या डोक्यामध्ये आली आणि तर म्हणजे आपण मोकळे आहोत, आपण बांधले गेलेले नाही आहोत, आपण अडकून पडायचं कारण नाहीये, असं मला वाटलं. तर तुमचं मत काय याच्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. नाही मला माझी ऍज अ काय म्हणायचं इमिजिएट रिॲक्शन म्हणजे सर अशी, की जेव्हा त्यांना हे काही कामायनी संस्थेकडनं हे अशा प्रकारचं पत्रक या कारणासाठी म्हणून घेतात, की खरं कारण हे आहे की एका शिक्षकाची नियुक्ती ही रेग्युलराईज करायची आहे म्हणून हे पत्रक आहे, हा त्याचा उद्देश आहे. तर मग ते कदाचित संपूर्ण संस्थेची साठी पण ते काही पण करू शकतात, की ग्रँट थांबवायची किंवा काहीतरी करायचं, हे पण ते करू शकतात. विक्टिमाइज करायला. हे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. त्यामुळे ते कामायनी संस्थेतर्फे करायचं नाहीये ते. अच्छा. हां. अगदी इंडिपेंडेंट बरोबर आहे. हां, अगदी मुद्दा अगदी बरोबर आहे. इंडिपेंडेंटली काहीच हरकत नाही. हां, इंडिपेंडेंटली करायचंय. हे बरं का. आणि मग याच्यात आमचे बरेच लोक इतर सहभागी होऊ शकतात ना, जे खरोखरी निस्पृहपणाने काम करतायत. असे काहीतरी 10 मधले 2 लोक तर असतील की नाही तिथे? किंवा सर अजून एक माझ्या मनात अजून एक विचार आहे. हे हं. जे कोणी जे ऑफिसर असतील, तर हां. त्यांच्याकडे काहीतरी अकॅडमिक क्वालिफिकेशन असणारच. म्हणजे सोशल वर्क किंवा कुठेतरी ते म्हणजे त्यांचं शिक्षण हे कुठल्यातरी विद्यालयात, महाविद्यालयात कुठेतरी झालं असेलच. होय, याच्याबद्दल होय. काही शंका नाही. तर होय. अशा वेळेला साधारणपणे प्रत्येक माणसाचं एक सॉफ्ट कॉर्नर असतो, की जिथे शिक्षण झालंय, त्या संस्थेबद्दल त्याला प्रेम असतं. त्या शिक्षकांबद्दल प्रेम असतं, आदर असतो. तर त्याचा हा माणूस जो पैसे मागतोय आता, तर म्हणजे तो ठीक आहे. म्हणजे तुम्ही म्हटलं तसं हा एक व्यवस्थित मुद्दा आहे. तर त्या व्यक्तीचा जर आपण शोध घेतला, की तो कुठल्या शाळेत शिकलाय, कुठल्या कॉलेजमध्ये शिकलाय, त्याची डिग्री काय आहे आणि 1-2 शिक्षक त्याचे किंवा प्राध्यापक महाविद्यालयातले असतील, त्यांचा जर तपास लागला गावाकडे कुठे जाऊन आणि त्यांना जर आपण हे कानावर घातलं, की असं-असं आहे आणि आम्ही असं-असं करत आहोत आणि याला आम्हाला तुमचा पाठिंबा हवा. लिखित स्वरूपात असेल तर सोन्याहून पिवळं. अशा तऱ्हेने जर त्यांचा पाठिंबा आपल्याला मिळाला, तर त्याचा परिणाम हा जास्त होईल. नाही म्हणजे आता हा ग्रहस्थ समजा अमरावतीचा असेल, तर मी अमरावतीचा शोध कसा घेणार? घेऊ शकतो, आणि नाही, घेऊ शकतो. तो तो शोध घेणं हे मला आपल्या मानववादी पद्धतीमध्ये बसतं असं मला वाटत नाही. मग आपण त्या फक्त एका व्यक्तीला टार्गेट करतोय. ऍक्च्युली ती सगळी यंत्रणा आहे सर. हो, बरोबर आहे. हां. म्हणून ती तो सगळी तो यंत्रणा आहे. त्यामुळे तो विचार एका माझ्या मनात व्यक्तीला होताच. एका व्यक्तीसाठीच. हां, पण मग कसं करणार? म्हणजे हा एक एक पर्टिक्युलर प्रश्न सोडवण्याचा भाग झाला. तसं जर आपण करायला लागलो, तर काय होईल हे बघायला पाहिजे. मी विचार करून पाहायला पाहिजे. पण काय आमचे बरेच लोक काय म्हणतात, "सर जाऊ द्या ना, तुम्ही कशाला ह्याच्यात पडताय? त्या माणसाला सांगा जे काय असतील ते पैसे देऊन टाक आणि मान्यता घे." हे मला अजिबातच पटत नाही हो. नाही, नाही. फार आपण काहीच करू शकत नाही, याच्यावर माझा विश्वास नाही. आणि त्याला मी हे सांगणार नाही कधी, की तू जाऊन त्या माणसाला पैसे दे. असे आमचे पदाधिकारी कित्येक सांगतात तर. त्यामुळे मी त्या मार्गाने जाणार नाही. म्हणजे मग काय राहिलंच नाही ना. आपण आपल्याला बुद्धीला पटेल, भावनेला रुचेल असं आपण वागतच नाही. आपण त्याच्या विरुद्ध वागतोय. मग आपण आंतरविरोध आपला आणखीन बळकट करतोय ना. नाही, पण मग हा विचार कसं का की आपण त्याला टार्गेट करतोय असं का म्हणणार आपण? कारण एकाच तुम्ही व्यक्तीला. त्या शिक्षकांकडनं त्याला सांगवणार ना फक्त. मग तो म्हणणार, "हो, तुम्ही तिथपर्यंत जाऊन पोहोचलात. माझ्या अमरावतीला जाऊन पोहोचला तुम्ही." हो. हां. हो, पोहोचलो ना.
कारण इथे नाही नाही, पण इथे मी त्याच्या अमरावतीला सर जाऊ इच्छित नाही. मला असं ते मला पटत नाही की मी त्याच्या शिक्षकांकडे जाऊन त्याच्यावर दबाव, त्या शिक्षकांकडनं काहीतरी भावनिक दबाव आणून त्याला करायला लावणं. म्हणजे मला फक्त त्याची ही केस सोडवून घ्यायची आहे असं त्याचा अर्थ होईल. आणि आणि मुद्दा असा आहे की तो सुद्धा असं म्हणेल की हे त्यातनं त्याचा तो परत बदला घेऊ शकतो. त्याला टार्गेट केलंय असं वाटू शकतं. आणि दुसरं म्हणजे असं की तो म्हणणार की हे 10 लाख माझ्यासाठी नाहीये, त्यातले फक्त हो. 20,000 माझ्यासाठी आहेत, बाकीचे सगळे फार मंत्र्यांपर्यंत आहेत. होय त्याचं विभाजन, त्याचं होय डिस्ट्रीब्युशन होय होय होय. असं म्हणणार तो तो. असंच म्हणणार सर. तो म्हणजे त्याच्या शिक्षकांना तो काय सांगणार की सर मी नाही मागितलेले, हे मंत्र्यांनी मागितले, हे सेक्रेटरी मंत्रालयातल्या माणसांनी मागितले, माझं काहीच नाही याच्यात, असं तो शिक्षकांना वाटेल लावू शकतो ना सांगून. पण मग सह्या जरी घेतल्या तरी पण मग हे जस्टिफिकेशन सुद्धा ते राहतच ना तिथे, की हे पैसे आमच्यासाठी नाहीच आहे, ते दुसऱ्या पण मी घेणार नाही असं तुम्ही लिहून द्या ना. तुमच्यावर जो दबाव आहे तो जनता म्हणून दबाव आणला पाहिजे ना त्यांच्यावर. हो. तुम्ही अकाउंटेबल आहात, जनतेला अकाउंटेबल आहात. तुम्ही मला, तुमच्या शिक्षकांना, तुमच्या आणखीन वरिष्ठांना अकाउंटेबल जसे आहात तसे तुम्ही तुमच्या एक जनतेला अकाउंटेबल आहात ना. उत्तरदायित्व तुमचं तिथे आहे. नाहीतर तुम्ही कसा हा भ्रष्टाचार थांबवणार, हा एक मुद्दा आहे ना. एनिवे, सरांचं काय म्हणणं आहे? हा, ते पावलागणिक प्रगती अशा प्रकारचं एक वर्णन आहे. पावलागणिक प्रगती करत आपण मुक्त होत असतो. तर हे प्रत्येक ऍक्शन ही तुम्हाला लिबरेट करत असते. म्हणजे ती ऍक्शन इफेक्टिव्ह आहे हा विषय नाही. ती तुम्हाला मुक्त करते आणि तुमचा अंतर्विरोध कमी करते का, इकडेच लक्ष द्यायचंय. उदाहरण घेतलं तर तुम्ही डी सोसायटी बद्दल एक 3 पानाचं पत्रक काढलं आणि आम्हाला सांगितलं की ते पत्रक काढल्यावर मी माझा 2 पॅराग्राफ रिटर्न रिस्पॉन्स दिला. पण एक ते डवरे काय कोण आहेत ते म्हणाले, मला फार दुःख होते हो, हे डी सोसायटीचा मी विद्यार्थी आहे, किती वाईट आहे. तर तुम्ही त्याला उत्तर दिलं, हे इतरांना कळव. तर इतरांना कळवणं ही सुद्धा एक एक पाऊल आहे. उदाहरणार्थ मी कळवलं माझ्या 7-8 जण. तर मला एकानी हे कळलं, तुम्ही म्हणता ते बरं आहे, बरोबर आहे हो, पण ते त्याच्यातून मार्ग काय कळत नाही. मी सांगितलं, तुमचंच उत्तर रिपीट केलं, तू इतरांना कळव. त्याचा मला एक फायदा असा आला की एक व्यक्ती माझ्याशी जरा विचारायला लागली, हे काय आहे नक्की. तर त्याला मी ते एक्सप्लेन केलं, हे डी सोसायटीचं कॉन्स्टिट्यूशन आणि ह्याचे परिणाम काय होतात. मग तो माझ्याशी थोडा आणि ते वर्तमानपत्रातलं हे सुद्धा, की नवीन परिस्थिती, आठवलेंचं वाक्य, नवीन परिस्थिती आहे त्यामुळे आम्हाला असे घ्या. मग आम्ही त्याच्यावर थोडी चर्चा केली आणि जुनं ठेवून सुद्धा नवीन तुम्ही काहीतरी करू शकता असं मला विचार त्याला सांगितला. नवीन करण्यासाठी टोटली बदलणं हे धोकादायक आहे. सांगायचा मुद्दा असा की ही अशा सिंपल ऍक्शन्स दुसऱ्याला हानी न करता ज्या करत असतो त्याच्यातून सुद्धा तुम्हाला थोडी मुंगीच्या पावलाने का होईना काही तरी प्रगती होत असते. आणि मला ते फार महत्वाचं वाटते. उदाहरण दुसरं द्यायचं तर ह्युमॅनिस्ट मुवमेंट शिथिलन का करायला सांगतात, काय एवढी तुम्ही मोठी अनुभव घेता त्यातून. तर ते प्रत्येक मीटिंगला तो एक पाऊल असते ते आणि तुम्हाला तुमच्या आंतरिक मनोवस्थेकडे नेणारा तो एक साधा प्रयोगच असतो. तर मला वाटते बाहेरची ऍक्शन आणि ती अंतरंगातली ऍक्शन ह्याचं ताळमेळ घालत हे सगळं चाललंय. ते काय फक्त बाहेरची ऍक्शन मी काहीतरी समाज बदलतोय असं काही नाहीये. आणि ह्याचा फायदा काय होतो की तुमचा अँकर हा तुमच्या मनोवस्थेशी सतत राहतो. आणि हे सगळे तत्व बघितलं तर तुमच्या अंतरंगात काय चाललंय
बाहेरची ऍक्शन तर आहेच महत्वाची, पण अंतरंगातली आंतरविरोध तुम्ही कमी करतोय की जास्त करतोय ह्याच्याकडे लक्ष सतत ठेवायचं असते. हेच गायडन्स. सिल्लोला स्वतःला मिळालेलं गायडन्स त्याच्या अंतरंगातून हेच आहे. आणि असं पावलागणिक आपण करत गेलो तर कदाचित त्याचा टोटल परिणाम वेगळा होऊ शकेल अशी ती आशा. पण शेवटी शेवट केलाय तो सुद्धा मनातल्या हृदयातली कडाव, आनंद, तीव्र प्रेरणा हीच आहे ती. म्हणजे गायडिंग फोर्स इज फ्रॉम विदिन आणि युअर ऍक्शन्स जस्ट टेस्टिफाय वेदर यू आर ऑन द राईट पाथ. असा प्रवास तो करत चालल्यामुळे दुसरं एक उदाहरण सांगतो. आपण ही सह्याची मोहीम कॅम्पसवर कितीतरी कॅम्पेन केले आपण विद्यार्थ्यांकडून. त्यावेळेला सह्याची मोहीम काढायची. ही आपण स्टेटमेंट करायचो आणि इतरांच्या सह्या घ्यायचो. कचऱ्याचं असेल काही. तर जयेश शाह म्हणाला एकदा मजेशीर. तो म्हणतो, "मला माहिती आहे याच्यातून काही होणार नाही. पण ते महत्वाचं आहे." त्याला माहिती होतं हे काय ह्याच्यातून काय मोठी क्रांती होणार नाहीये. पण या विद्यार्थ्यांनी आणि आम्ही जर तेवढी जरी ऍक्शन घेतली, तर आधीच्या पेक्षा काहीतरी पुढे आम्ही गेलेलो आहोत. असा मला प्रत्येक वेळेला अनुभव आलाय. त्यातून फार मिळालं नाही. आपण तिकडे एक मोठा कार्यक्रमही केलेला, एक्झिबिशन भरवलेलं. माणसं आलेली खूप. त्यातला एक मोठा कार्यक्रम होता. तर प्रत्येक ऍक्शन काहीतरी पुढे तुम्हाला नेत असते. पण त्याबरोबरच कामेरणचा मुद्दा आहे तो इफेक्टिव्ह ऍक्शन आहे की नाही. तर त्याला ते 8 प्रकरण नंबर ते बरोबर आहे, की शेवटी तुम्हाला सर्वात मूळ कारण उमगलं नाही तोपर्यंत ते संघर्ष मिटणारच नाहीये. आणि मूळ कारणाचाही नकळत विचार होत असतो. आता तुमची चर्चा झाली. त्यातून असंच आपण शोधत होतो ना, ही ऍक्शन किती इफेक्टिव्ह होईल. तर मूळ कारण सुद्धा थोडं उलगडत जाते त्याच्यात. सांगायचा मुद्दा काय, की अ, हे प्रश्न तर सगळेच विचारतात, की ही तुमची फिलॉसॉफी म्हणा किंवा मार्ग म्हणा, ठीक आहे, पण त्यातून होतंय काय? काय होतंय काय? ह्याला एव्हिडन्स म्हणजे त्या माणसाचं आंतरिक अनुभव हाच शेवटी म्हणावा लागतो. आणि त्याला त्याचा शेवटचा उद्देश आहे तो म्हणजे मुक्त होत जाणं. आणि मुक्ती म्हणजे नुसतं काय मोक्ष पद्धतीची नाही, तर इतरांबरोबर संबंध ठेवताना होणारी मुक्ती. आणि दुसरं हे म्हणजे तुम्ही कॉन्फिडंट होता की नाही, कारण तुम्ही कोणाला हानी पोचवत नाही, नॉन व्हायलंट आहे. पण हा मार्ग पावलागणिक आहे. आणि गांधी आपल्याकडचं बेस्ट एक्झाम्पल आहे. त्यांनी ते सक्सेसफुल करून दाखवलं. ते एक्सेप्शनल जरी असलं तरी थोड्या लहान गांधी होऊन जातात त्याच्यातून. तर असा तो विषय आहे. आणि मला वाटतं उपटकर सर हे अनेक वर्ष हे थोडं करत उदाहरण दुसरं द्यायचं तर दरवर्षी नवीन बॅच येताना ते आम्हाला प्राध्यापकाने एक थोडं हिंट द्यायचे. ते मी फॉलो करायचं, की तुम्ही आता मुलांना भेटणार आफ्टर गॅप ऑफ 3 मंथ्स. तर मुलांना पहिल्यांदा तुम्ही तुमची भावनिक स्थिती काय आहे, हे जरा थोडं बोला त्याच्याबद्दल. ते बोललं, की त्यांचा असा अनुभव होता, की मुलं पण रिलॅक्स होतात. मग तुमची ती बरोबर वेव्हलेंथ जमायला लागते. तुम्ही सुरुवातीलाच जर काहीतरी बौद्धिक करायला लागलात, तर ते पुढे जमत नाही. असे बारीक अनुभवातून तुम्ही पुढे जात असता. हे फार वेगळं नाहीये. हे त्यावेळेला सुद्धा असं विद्यार्थ्यांशी संबंध ठेवताना याचा महत्वाचा उपयोग व्हायचा. अशा प्रकारचं मला आता आठवतं. थांबतो मी. सर काय आहे 2-3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा असा आहे, की आपल्याला आपल्या शक्तीची जाणीव केव्हा होते? आपण जेव्हा काहीतरी त्या शक्तीचा विनियोग करतो त्यावेळेला आपल्याला त्या शक्तीची जाणीव होते. आणि भ्रष्टाचाराचं मूळ कारण काय आहे? तर जनता आणि शासन यंत्रणा ही जी शासन यंत्रणा आहे, त्या शासन यंत्रणेवर जनतेचा अंकुश अजिबात नाही. आणि तो का नाही? तर जनतेला असं वाटतं की आपल्यामध्ये शक्तीच नाहीये काही. आणि आपल्यामध्ये शक्ती नाही हे शासन यंत्रणेला माहिती असल्यामुळे शासन यंत्रणा ही निरंकुश वागत असते.
आणि त्यातनं भ्रष्टाचाराला जन्म मिळतो. तर मग अनेक कारण आहेत, परंतु हे एक कारण आहे ना. त्यामुळे जनतेला आपल्यामध्ये शक्ती आहे हे गांधीजींनी जसं जाणवून दिलं, तसं जोपर्यंत जनतेला समजत नाही की आपल्यामध्ये ही शक्ती आहे की आपण यांच्यावर अंकुश ठेवू शकतो, तर ही शक्ती जाणवण्यासाठी कांदळकर सर म्हणाले ते अगदी बरोबर आहे की हे पावलागणिक आपल्याला जावं लागेल. हे एकदम घडणारी गोष्ट नाहीये. आपल्याला त्या मार्गाने जायचंय, त्या मार्गावर पावलं टाकत जायला पाहिजे. त्यामुळे जनतेला देखील हे केव्हा समजेल की आपल्यामध्ये शक्ती आहे, जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा. आपण जर अशा तऱ्हेची भ्रष्ट व्यवस्था चालू ठेवू राहिलो, चालू ठेवू दिलो आपण, तर ती तशीच चालू राहील. त्यामुळे आपल्याला देखील या शक्तीची जाणीव होणं आवश्यक आहे. आणि आपण त्या निमित्ताने आपण 4 लोकांशी बोलणं हे आवश्यक आहे. आणि गांधीजी नेहमी म्हणायचे की कुठलाही अन्याय तुम्ही सहन करू नका. तुम्हाला शक्य असेल तिथे तो विरोध करा अहिंसक मार्गाने. तुम्हाला तिथे जाऊन सत्याग्रह करायचा असेल सत्याग्रह करा. सत्याग्रह करता येत नसेल तर तुम्ही पत्रक काढा. पत्रक काढता येत नसेल तर तुम्ही पत्र लिहा. पत्र लिहिता येत नसेल तर तुम्ही जवळच्या माणसाशी बोला. निदान बोला तरी की हा अन्याय होतोय आणि हा मला पसंत नाहीये. त्यामुळे तुम्ही सक्रिय राहा. अहिंसक मार्गाने पण सक्रिय राहा. तुम्ही निष्क्रिय राहू नका अहिंसक मार्गाने. जर तुम्हाला वाटत असेल की ही गोष्ट ही योग्य नाही आणि जनतेच्या हिताची नाही, तर तुम्ही गप्प बसू नका. तुम्हाला जे शक्य असेल ते करा. आणि त्याच्या मागचा त्यांचा जो हेतू होता, आणि सिलो देखील या ठिकाणी तेच सांगते की तुम्ही अडचणी आणि गैरसोयीमुळे गप्प बसू नका. अडचणी येतील, गैरसोयी असतील, त्याच्यावर तुम्ही मात करायला शिका. जर तुम्ही गप्प बसलात आणि तुमच्यामध्ये जर तुम्ही बंदिस्त वर्तुळात जखडून पडला असाल, तर मग तुमच्यामध्ये आंतरविरोध हे लक्षात घ्या. ही अडचण बाहेर नाहीये, ही अडचण आपल्या आतमध्ये आहे हे लक्षात. तो आंतरविरोध आपल्या आतमध्ये आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्या आत्ताच्या निमित्ताने बोलायचं झालं तर आपण बोलवत का नाही लोकांना? तर मग आपण अडचण आहे, गैरसोय आहे म्हणून बोलवत नाही का आपल्यामध्ये काहीतरी आंतरविरोध आहे म्हणून बोलवत नाही, हे आपल्याला प्रत्येकाला तपासून बघणं आवश्यक आहे. त्यामुळे जितक्या जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू शकू, कनेक्ट होऊ शकू, म्हणून तो काय म्हणतोय की तुम्ही निसर्गाचा एक झोत बनून राहाल, ज्याला वाटेत कुठलाच अडथळा थोपवू शकत नाही. म्हणजे तुम्हाला तो झोत बनून बाहेरच जायला पाहिजे. आणि तेव्हा तुम्हाला त्या शक्तीची, आपल्या शक्तीची देखील जाणीव आपल्याला तेव्हाच होते ना, की जेव्हा आपण कनेक्ट होतो लोकांशी. म्हणून देवरे सारखे लोक जे आहेत ते काय करतात, देवरे तुम्हाला माहिती आहे ना, कामेरीजी आपल्या ह्याच्यावर आहे बघा, हा हिंदुस्थानी ग्रुपवर पण आहे तो. तर तो ऍक्टिव्हिस्ट आहे, पण तो असं लगेच काहीतरी झालं की त्याची ऍक्शनची कल्पना म्हणजे इमिजिएट सोल्युशन मिळालं पाहिजे. मग PIL टाकला पाहिजे, कोर्टात गेलं पाहिजे. आणि मी त्याला नेहमी सांगतो की कोर्टात जा, पण तुम्ही ज्या लोकांसाठी तुम्ही करताय त्या लोकांशी कनेक्ट व्हा ना आधी. आपण त्या लोकांशी कनेक्ट होत नाही आहोत. तर लोकांशी कनेक्ट व्हा. आणि आज सोशल मीडियामुळे ते शक्य आहे आपल्याला लोकांशी कनेक्ट होणं. तर असं मी म्हणत असते. तर बघू, आता मी ह्याच्यावर विचार करतो आपल्या चर्चेवर, आणि मग ठरवूया काय करायचं ते. एक जनरल मोहीम घेऊ आपण. ही काय कामायनी तर्फे नाही आहे ही मोहीम, बरं का कामिरेजी? बरोबर. हा नाही तर देवरे म्हणजे सर ही बँगलोर बेस ना, बँगलोर हो मध्ये. हो. हा महत्वाचा का निर्णय आहे माहितीये की लोकांबरोबर काम करत असताना एक मला जाणवते, म्हणजे माझं काम फार साधं आहे. उदाहरणार्थ हे 15 जणांच्या बिल्डिंग मध्ये त्या आमची कोऑपरेटिव्ह सोसायटीचा चेअरमन, पण लोकांचं कळतंय काय चाललंय. तर स्वतःचं मत काय, स्वतःचा चॉईस काय हे सांगायला माणसं कचरतात, असा माझा अनुभव आहे. कारण काय, तर हे मी स्वतः आणि सिस्टम ह्याच्यात इकडे काहीतरी गडबड होते. म्हणजे मी पण सिस्टम आहे असं विचार, म्हणजे मी पहिल्यांदा माझ्यापासून सुरुवात आहे ना. मी चॉईस केला तरच पुढे चॉईस होणार आहे. ते इकडेच आपला खरा मार खातो असं माझं आता
गंमत व्हायला लागलंय लोकांचं बिहेवियर बघून. स्वतःच चॉईस लपवतात आणि असं ग्रुप करून तो चॉईस लपवून ग्रुपचा आहे असं दाखवतात. हे फार मला घातक. आणि सिलो त्याच्याबद्दल अजिबातच बोलत नाही. तो तुम्ही चॉईस काय करताय इथे येत राहतो सतत. तुमची काय हे फारच आपल्या समाजात फार जाणवते.